1992 मध्ये हद्दवाढ होऊन 33 वर्ष झाली तरी देखील हद्दवाढ भागामध्ये सुमारे 50 नगरांमध्ये अजूनही पिण्याच्या पाण्याची पाईपलाईनच टाकलेली नाही। जलवाहिनी नसल्याने त्या नगरामधील अंदाजे 1 लाख नागरिकांना तहान भागवण्यासाठी पाण्यासाठी 12 महिने भटकंती करावी लागते। हद्दवाढीमधील बाळे, हिप्परगा, दहिटणे, जुना विडी घरकुल, नीलमनगर, विमानतळ परिसर, नई जिंदगी, सारेगाव कॅम्पमधील भागामध्ये पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी नाही। या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना आजही कूपनलिकेचं पाणी पिण्यासाठी वापरावं लागतं किंवा जारचं पाणी विकत घ्यावं लागतं। या भागात वर्षानुवर्ष पाण्याचे दुर्भिक्ष दूर करण्यासाठी महापालिकाही अपयशी ठरले। बाळेमध्ये ठोकळानगर, साईनगर, मेंगाणीनगर, शिवांगणनगर, सुरवसेनगर, पद्मावती नगर, तर तुळजापूर रोडमध्ये गुमटे वस्ती, पसारे वस्ती, हिप्परगा रोडवरील काही नगरे, जुना विडी घरकुल, समाधान नगर, विक्रांत नगर, जयप्रकाश नारायण नगर आणि परिसर, सैफुल व सोरेगाव, प्रल्हाद नगर, पंचवटी नगर, ज्योती नगर, अयोध्या नगर, पंचवटी नगर, अश्विनी नगर, हेरिटेज पार्क, पंढरी नगर, बँक कॉलनी, परमेश्वर नगर, कोरे नगर, विवेकानंद नगर, नीलम नगरमध्ये हिमगिरी नगर, ईश्वर नगर, कमलेश नगर, विनायक नगर, सिद्धेश्वर नगर, अंबिका नगर, बाळखोट नगर, नई जिंदगी, तर अक्कलकोट रोड या परिसरामध्ये शेवटच्या टोकाची अनेक नगरे यांचा समावेश आहे।